आणि पिंपरी चिंचवड मधील नद्यांमध्ये अवैधरित्या मातीचा भराव टाकला जातोय। इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रामध्ये हा मातीचा भराव टाकला जातोय। मातीचा भराव टाकतानाची ही दृश्य TV9 मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीमध्ये वारंवार भराव टाकणं सुरूच आहे। मात्र याकडे पर्यावरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। पिंपरी चिंचवड शहरालगत तब्बल 3 नद्या ज्या आहेत त्या वाहत असतात। त्यामध्ये पवना असेल, इंद्रायणी असेल किंवा मुळा मुठा या नद्या आहेत। या नद्यांचं आता पात्र आपण आता दाखवणार आहोत। आपण पाहू शकतो की ही आहे पवना नदी। याच पवना नदीचं पात्र जे आहे ते अगदी नाल्यासारखं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी या नदी पात्राला आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। तिन्ही नदी पात्रात जो आहे तो राडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण करत जे आहे ते या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहे ते अनेक ठिकाणी उभे करण्यात आले आहे। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पर्यावरण विभाग जे आहे ते या ठिकाणी ठम्म झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। दिसेल त्यावरच फक्त कारवाई करताना जे आहे ते पर्यावरण विभाग दिसून येते। अनेक ठिकाणी जे आहे ते अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील वाहणारी ही जी नदी आहे या नदीच्या पात्रामध्ये जे आहे ते राडा टाकत नदीचं पात्र जे आहे ते अरुंद करत असल्याचं चित्र जे आहे ते आता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागावर आता मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।